श्री स्वामी समर्थ महाराज. महाराज, आपण नरसोबाच्या वाडीला गेलेलो, तिथे आलेला अनुभव आपण सर्व स्वामी भक्तांना भक्तांना सांगावा ही इच्छा आहे. तरी ही प्रार्थना आहे तुम्हाला तो सांगावा. तसेच तुम्ही कुळलक्ष्मीला गेलेलात, तिथे आलेला अनुभव परत एकदा सर्व भक्तांना स्वामी भक्तांना सांगावे ही इच्छा आहे, ही तुम्हाला प्रार्थना आहे. तरी तुम्ही सांगावा अशी इच्छा आहे. ठीक आहे, सांगतो मी. पहिल्यांदा सर्वांना मी श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश. बघा, आज स्वामी लीला समाधी दिन होता. सर्वांनी स्वामींचा हा समाधी दिन आनंदात साजरा केला आणि आनंदात घालवला. स्वामींचं सगळ्यांनी मिळून नामस्मरणही केलं. अनेक ठिकाणी उत्सव साजरे झाले आणि आज मी सर्व भक्तगणांसाठी मी प्रार्थना करणार आहे स्वामींच्या चरणाशी. स्वामी महाराज सर्वांची इडापिडा, सगळ्यांचं दुःख दारिद्र्य नष्ट करा. त्यांच्या घरात सुख शांती लक्ष्मी आणि समृद्धीचं वास्तव्य होऊ दे. ही स्वामी समर्था तुमच्या चरणाशी प्रार्थना. बघा, तुम्ही मला विचारलं, महाराज तुमच्या जीवनातला नरसोबाची वाडी आणि तुमची कुळलक्ष्मी हिच्याबद्दल तुम्हाला अनुभव ऐकण्यासाठी तुम्ही खूप सर्वजण इच्छुक आहात. ठीक आहे, काय हरकत नाही. पण हा अनुभव मनापासून श्रद्धेने, कोणीही मनामध्ये कुठलाही संशय तर्कवितर्क करू नका. कारण की ह्याला अध्यात्म असं म्हटलं गेलेलं आहे. आणि जिथं अध्यात्म आला तर ह्या शक्ती 100% उभ्या राहतात. ज्याची थोर भक्ती आहे त्यालाच असे अनुभव येतात. मीच आहे असं नाही आहे. अनेक स्वामी भक्त असतील, नाथ भक्त असतील. स्वामी म्हणजे साक्षात दत्तात्रय भगवान. म्हणजे आता तुम्ही बोललात नृसिंह सरस्वती महाराजांचा जो वाडीचा अनुभव आहे, तेच नृसिंह सरस्वती महाराज म्हणजे भगवान आपले श्री स्वामी समर्थ महाराज. तर सर्वांनी बघा, मनापासून लक्षपूर्वक आणि सगळ्यांनी एकाग्रतेने ऐकायचं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पूर्ण बघायचा आहे. आता मला तर तुम्ही प्रश्न केला आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. त्यावेळेस तुम्ही पण माझ्या संगती होते. पण तुमची इच्छा झाली हा अनुभव ऐकायची. आणि हा अनुभव सगळ्यांनाच एक प्रेरणा देणारा, एक ऊर्जा देणारा असा अनुभव आहे. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये श्रद्धेची भावना जागृत करणारा आहे. असं काय हरकत नाही. बघा, ज्यावेळेस तुम्हीही माझ्या संगती होते, अनेक आपले स्वामी भक्त नाथ भक्त आपल्या संगती होते. आपण ज्यावेळेस मुंबईवरनं अक्कलकोटच्या दिशेने निघालो, त्यावेळेस अक्कलकोटला पोचल्यावरती महाराजांचं दर्शन घेतलं. तिथून गाणगापूरला गेलो. गाणगापूरला दर्शन घेतलं आणि गाणगापूरवरनं परत अक्कलकोटला आल्यावरती जो मधला रस्ता आहे आपला, सोलापूर मार्गे सोलापूरला जाण्याचा रस्ता आहे बघा तो तिथे. आणि तिथनं नरसोबाची वाडी जवळ पडते. तिथून महालक्ष्मी कोल्हापूर तेही जवळ पडतं. आणि तिथे वाडीला आम्ही सर्वजण गेलो. बघा, जिवंत अनुभव येतो. वाडीला गेल्यावरती संध्याकाळ झाली, सर्वजण थकलेले आणि सगळ्यांनी हातपाय स्वच्छ धुतले. आणि सगळ्यांना मी सांगितलं, जेवढे भक्तगण होते, तुम्ही सर्वजण माझ्या संगती होते. आणि त्यावेळेस मी सर्वांना सांगितलं, बाबांनो आपण सकाळी स्वामी महाराजांचं दर्शन घेऊया. आता संध्याकाळ झाली, पण सगळ्यांनी आत्ताच केला, महाराज आता दर्शन घेऊ, मग उद्या सकाळी कृष्णामाईमध्ये स्नान करू आणि साक्षात नृसिंह सरस्वती स्वामींचं दर्शन घेऊ. ठीक आहे, काय हरकत नाही म्हणलं. सगळ्या भक्तगणांना मी सांगितलं. आणि मग आम्ही गेलो, तिथे खाली उतरलो. एक 7-7:30चा टायमिंग असेल. तिथे गेल्यावरती महाराजांचं दर्शन घेतलं.
लांबूनच तिथनं कृष्णामाईचं दर्शन घेतलं आणि वरती आलो. वरती आल्यावरती आम्ही रूमवरती सगळेजण गेलो. रूमवरती गेल्यावरती थोड्याशा अध्यात्म मार्गाच्या चर्चा झाल्या, गप्पा झाल्या. कारण की जिथं मी जातो तिथं माझा शिष्य परिवार असतो, काही भक्तगण पण माझ्या संगती असतात. त्याच्यामुळं प्रत्येकाला एक मनामधून इच्छा प्रगट होते, महाराज तुम्ही आम्हाला काहीतरी अध्यात्म मार्गाचं ज्ञान द्यावं. आणि मी देत असतो, याच्यात काही असं तीळ मात्र काही नाही आहे. पण ठीक आहे, काय हरकत नाही म्हणलं. त्यावेळेस आमचा सत्संग झाला, सगळ्यांना अध्यात्म मार्गाचं ज्ञान दिलं. स्वामी महाराजांचं नामस्मरण झालं, अर्धा तास नामस्मरण झाल्यावरती आम्ही 12-1-1:30 वाजले असतील, आम्ही सगळे जागेच होतो. मला माझ्या एका शिष्याने प्रश्न केला. तो म्हणाला, महाराज हे जे काय पादुका आहेत, जशा गाणगापूरला पादुका आहेत, निर्गुण पादुका आहेत, निर्गुण मठामध्ये ज्या जिवंत पादुका आहेत, ते रक्ताचे मासाच्या गोळ्यासारखे पादुका आहेत, त्या आता गाणगापूरला ओरिजिनल आहेत असे म्हणतात. पण इथं वाडीला ओरिजिनल असतील का, काय ब्राह्मणांनी स्वतःहून बनवले आहेत? तर त्यावेळेस काय माझ्या मनात आलं, त्यावेळेस मी तसं उत्तर दिलं सगळ्यांना. म्हणलं अरे काय नाही, या ब्राह्मणांनी बनवलं असेल आणि त्या पादुका बनवून तिथं महाराजांच्या समोर पूजायला ठेवले असतील. असं कसं काय, सगळीकडेच कसे काय मासाचे गोळे असू शकतात? यांनी स्वतः बनवलं असेल आणि पूजेसाठी ठेवले असतील, लोकांना काय समजतं? त्यावेळेस मी अति जास्त बोललो असं मला वाटलं. पण त्यावेळेस मला काही जाणवलं नाही. बघा, काही झालं तरी हा मानव देह माझा, ठीक आहे, महाराजांनी खूप मोठा मला अधिकार दिलेला आहे. पण कुठेतरी माणूस बोलण्यामध्ये चुकत असतो आणि जो चुकतोच तोच शिकतो आणि तोच पुढे जातो. आणि त्यावेळेस काय मला समजलं नाही, माझ्या मुखातनं हे जे शब्द निघाले ते चुकीचे असतील. कारण मी बोललो ना असं, तर बाबा ते जे काय पादुका असतील, निर्गुण पादुका तिथे आहेत, जे मासांच्या गोळ्यांसारखे पादुका आहेत, लाल लाल भडक, हे नकली असतील असं मी बोललो. आणि त्याच दिवशी म्हणजे त्याच रात्री पहाटे एक 5-4:30 का 5चा टायमिंग असेल, त्यावेळेस असा साक्षात्कार झाला मला. बघा, अजून पण माझ्या अंगावर तो काटा येतोय. इतका मोठा साक्षात्कार झाला, मी विचार पण करू शकत नाही. माझा आवाज तिथं साक्षात स्वामींजवळ पोचला, नृसिंह सरस्वती स्वामींच्या कानापर्यंत पोचला. असं म्हणतायत स्वामींचा तिथे एक शिष्य म्हणून आहे, त्याची समाधी तिथं वरच्या बाजूलाच आहे. मला आता काय नाव आठवत नाही त्यांचं. जर कुठल्या भक्ताचा आवाज तिथपर्यंत महाराजांपर्यंत नाही पोचला तिथं दर्शन घेऊन, तर तिथं जाऊन तिथं अशा टाळ्या वाजवायच्या. आणि ते स्वामींचा जो शिष्य आहे, नृसिंह सरस्वती स्वामींचा शिष्य आहे, त्यांनी जिवंत समाधी तिथं घेतलेली आहे महाराजांच्या आशीर्वादाने. आणि त्याच्या कानावरती तो आवाज पोचवायचा, त्यांना सांगायचं. मग ते महाराजांना सांगतात, महाराज यांनी तुम्हाला अशी प्रार्थना केली, याची अशी इच्छा आहे, ती महाराज तुम्ही पूर्ण करावी. असा अधिकार त्या शिष्याला देऊन ठेवलेला आहे नृसिंह सरस्वती स्वामींनी. म्हणजे काही लोक जे असतात भक्तगण, ज्यांचा आवाज पोचत नाही, असं तिथल्या ब्राह्मणांचं म्हणणं आहे. कारण त्यांनी मला स्वतः सांगितलेल्या गोष्टी त्या. असं काय हरकत नाही. आणि तो साक्षात्कार मला असा झाला, तो माझा आवाज साक्षात नृसिंह सरस्वती स्वामींनी ऐकला. आणि त्याच पाटेच्या वेळेस साक्षात जो गाभारा आहे, गाभाराच्या समोर मी उभा आहे. आणि मला असं काय ते साक्षात्कार या दृष्टांत या स्वप्न असं काही वाटत नाहीये. मला असं वाटतंय मी साक्षात म्हणजे असा मानव ध्यास सगळं उभा आहे. म्हणजे अशी अनुभूती मला येते तिथे. मला ना स्वप्न वाटत आहे, ना साक्षात्कार वाटत आहे. म्हणजे मी जिवंत स्वरूपामध्ये, हाडामासाच्या स्वरूपामध्ये मी तिथं उभा आहे. अशा पद्धतीने मला तो अनुभव आला. आणि ज्यावेळेस मी आतमध्ये गाभाऱ्यात पाहतोय, त्या रक्ताचे गोळे आपण म्हणतो, जे पादुका त्या ब्राह्मणांनी घडवलेले आहेत, त्याच्यावरती भगव कपडा होता. आणि बाजूला बघा, आताही माझ्या अंगावर काटा येतोय,
साक्षात कृष्णामाई जिवंत स्वरूपामध्ये कोणी पाहिली का नाही मला नाही माहिती, पण मला साक्षात दिसली. काही मी महाराजांखाली बसलोय, हा सत्य अनुभव आहे माझा. आणि कृष्णामाई पादुकांच्या बाजूला बसले, गुडघ्यांना असा हात लावलाय आणि माझ्याकडे पाहते. एकदम साधी कृष्णामाई, असा राखाडी कलर असा काहीतरी नॉर्मल होता, तशी साडी घातलेली माईने डोक्याला कुंकू होतं तिच्या कपाळाला, आणि एकदम गोड रूप आईचं. आणि त्यावेळेस ती माझ्याकडे अशी पाहते आणि माझ्याकडे बघून हसते. आणि बाजूला ज्या पादुका मी बोललो त्या पादुका नक्की सत्तेत का असत्तेत, ओरिजिनल आहे का नकलीत कोणाला माहिती. आणि त्या पादुकांचे हृदयाचे ठोके चालू झाले. जसे आपले हृदयाचे ठोके वाढतात ना, एखाद्या व्यक्तीचे ठोके कसे वाढतात, त्या पद्धतीने त्या पादुकांचे ठोके धाड धाड, ते कापड उडू लागलं त्याच्यावरती. मला लगेच स्मरण झालं ते. आणि स्मरण झाल्यावरती मला आठवलं मी काय बोललो रात्री ते. अरे हा, मी तर रात्री असं बोललो. आणि महाराजांनी ते ऐकलं. महाराज माझ्यासाठी बोलले नाही, खोटं कशाला बोलायचं, पण महाराजांनी असा साक्षात्कार दाखवला. तर कृष्णमाई बाजूला बसली. म्हणजे तुला जर एक पादुका जर खोट्या वाटत असेल तर कृष्णमाई पण मग खोटी वाटेल तुला काही दिवसांनी. हे महाराजांनी दाखवून दिलं. म्हणून कृष्णामाई पण स्त्रीच्या रूपामध्ये नऊवारी साडी, पादुकांच्या बाजूला बसली, गोरं पान वर्ण, म्हणजे जे गोरं रूप आहे आईचं, तिथे बसलेली. एक माझ्या अंदाजे 55च्या आसपास वयानुसार आईचं वय असावं असं मी डोळ्यांनी पाहिलं. बघ, वेगवेगळ्या पद्धतीने स्वामी अनुभव देऊ शकतात, कोणाला कुठल्या पद्धतीने अनुभव. मला तर असं दिसलं. आणि त्यावेळेस महाराजांनी असा अनुभव दाखवला, हृदयाचे ठोके वाढतात तसे ते पादुकांचे ठोके वाढले. मी अक्षरशः मी बघत राहिलो आणि अंगाचं पाणी झालं. 2 मिनटं मला भय बोलणार नाही. बघ, देवाला कधी भक्तांनी घाबरू नये, ते प्रेम असतं. महाराज आपली आई आहे, ती जगन्माता आहे, माझे सद्गुरू आहेत ते. त्याच्यामुळं पण कुठेतरी मला चुकीची जाणीव झाली, मी असं बोललो म्हणून महाराजांनी हा अनुभव दिला. म्हणजे महाराजांनी दाखवलं, हम गया नहीं जिंदा आहे, तू कसा काय बोलू शकतोस. मी माझ्या भाष्य रूपात बोलतोय, महाराज बोलले नाही. पण त्या हृदयाच्या ठोक्यांवरनं मला माझ्या आतल्या रामाने असं उत्तर दिलं, तू हे जे बोलला हे चुकीचं बोललास तू. म्हणून महाराजांनी तुला हा साक्षात्कार दाखवला. आणि समोर तुझ्या डोळ्यासमोर तू गाभाऱ्यामध्ये ये. शिवाय गाभाऱ्यामध्ये कोणता एंट्री देत नाहीत, पण मला गाभाऱ्यामध्ये समोर महाराजांनी उभं केलं, पादुका आहेत. आणि माझ्या बाजूला एवढे 2-4 फुटाचा अंतर कृष्णमाई अशी बसली. महाराजांच्या पादुका अशा आहेत, ते पण अशा धाड 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 आवाज येतोय. शिवाय बोला, कोणा वाटेल हे सत्य, पण हे सत्य आहे. हे खरोखर लक्ष, जे आता सगळे भाविक पाहतायत, जो तुम्हाला प्रश्न केलाय भाविकांसाठी, सगळ्यांना महाराज तुमचा अनुभव ऐकायचा आहे. आता हे तुमची जिद्द होती म्हणून मी तुमच्या समोर अनुभव मांडतोय. हे अशा अनुभूती मांडू पण नाही, पण आता या कलियुगामध्ये गरज आहे याची, म्हणून हा अनुभव तुम्हाला मी सांगतोय. म्हणजे हा दत्त संप्रदाय किती श्रेष्ठ आहे, हे तुम्हाला मी सांगतो. महाराज बघा, महाराजांनी अनेक माझ्याकडनं जे काही सेवा करून घेतली, साधना करून घेतली, माझी माझ्याकडनं माझ्या गुरूंची सेवा करून घेतली, ही फक्त माझ्या स्वामींची कृपा आहे. ते म्हणजे साक्षात दत्तात्रय भगवान. आणि माझ्या गुरूंमुळे माझे स्वामी भेटले, म्हणून हा दृष्टांत मी पाहू शकलो. नाही तर माझी एवढी दृष्टी आहे का, मी पाहू शकतो का. अहो, डोळे जळून खाक होतील त्या कृष्णमाईला पाहिलं तर. पादुका जिवंत, हृदयाचे ठोके उडायला लागले. ते सोपं आहे का ते. अनंत कोटी सूर्याचं तेज येते आणि ते तेज माझ्या समोर दिसतंय. म्हणजे महाराजांनी माझ्यासाठी ते तेज सौम्य केलं, मला दाखवलं. परत असं बोलू नकोस, जर तूच असा विचार करतो तर तुझ्या संगती जे भक्तगण आहेत ते काय विचार करणार, तेही खोटं मानणार. म्हणजे तुला जे मी ज्ञान दिलं, तुझ्या गुरूंनी जे तुला ज्ञान दिलं, आणि तुला कुठंतरी ज्ञान अवगत झालं थोडंफार, आणि तू काहीही असा बोलायला लागला, हे खरं आहे का खोटं आहे असं नाही. तिथंही
निर्गुण मठामध्ये त्याही पादुका तशाच जिवंत आहेत आणि ह्याही पादुका तशाच जिवंत आहेत आणि अक्कलकोटला ज्या पादुका आहेत त्या पण तशाच जिवंत आहेत, औदुंबराला ज्या पादुका आहेत त्या पण तशाच जिवंत आहेत, गिरनारला ज्या पादुका आहेत त्या पण तशाच जिवंत आहेत, पिठापुरमला ज्या पादुका आहेत त्या पण जिवंत आहेत आणि आपल्या नरसोबाच्या वाडीला ज्या पादुका आहेत त्या पण जिवंत आहेत आणि कुरवपूरला ज्या पादुका आहेत त्या पण जिवंत आहेत. हे महाराजांनी त्यावेळेस मला दाखवून दिलं. महाराजांनी मी कान पकडले तिथे, महाराज क्षमा करा, परत या भक्ताकडनं ही चुकी होणार नाही म्हणून. ते काही इतरांना नाही दाखवत ते, कारण की कुठंतरी प्रेम आहे माझ्या स्वामींचं माझ्यावरती, माझ्या शिष्यांवरती. त्यांनी मला तिथं विचारलं, प्रश्न केला का तेही बघत होते हा काय सांगतोय. बघा आपल्याला आपण पाहू शकत नाही महाराजांना, पण महाराज आपल्याला पाहत राहतात. महाराज आपल्याला पाहत राहतात, आपल्याला समजत पण नाही अरे महाराज आपल्याला पाहतायत आणि आपण एवढ्या मोठ्या मोठ्या टापा मारतोय, ब्रह्मज्ञान देतोय आणि महाराज ऐकतायत, हा काय काय शब्द बोलतोय ते सगळं त्यांच्या कानावर पडतंय आणि आपल्याला त्यांच्या डोळ्यांनी पाहतायत आणि आपण पाहू शकत नाही. काय महाराजांची लीला आघात. आणि त्यावेळेस महाराजांची क्षमा मागितली, महाराज चुकबुल माफ करा, परत अशा घटना होणार नाही. आणि मला एका शिष्याने त्या दिवशीच हा प्रश्न केला, महाराज तिथं अनेक ब्राह्मण बोलतात रात्री 10 नंतर 11 नंतर किंवा 12 नंतर ते जाऊ नये, त्यावेळेस सगळे भूत पिशाच तिथं आपल्या महाराजांची सेवा करायला येतात. असू शकतात बोललो. असू शकतात म्हणजे तिथं पण एक संशय आला ना रे. असू शकतात म्हणजे याचा अर्थ काय आला, म्हणजे तुझा पूर्ण विश्वास नाही. तर त्यावेळेस पण असा साक्षात्कार घडला मला तिथं नरसोबाच्या वाडीमध्ये. तर सगळे प्रेतच प्रेत तिथे, सगळे प्रेतच प्रेत, सगळ्यांच्या अंगावर त्या वाईट कपण्या. बघून 2 मिनिटं स्तब्धच झालो. म्हटलं बाबा हा चमत्कार आपल्या बुद्धीच्या पलीकडे महाराजांचा. ही पोरं मला प्रश्न करतात, माझ्या मुखातनं काहीतरी वेगळा शब्द निघतो आणि महाराज परत कुठेतरी साक्षात्कार असे दाखवतात. सगळे भूत ना तिथे. म्हणजे हे सत्य आहे बरं का, हे सत्य आहे. तिथं भूत पिशाच रात्री येतात महाराजांची सेवा, कारण की त्यांना तिथं महाराजांपासून मोक्ष पाहिजे. अहो दिवसभरच भक्तगणांचीच रांग असते, मग त्यांना कधी विचारांना मोक्ष मिळावा, त्यांना पण सुटका पाहिजे ना, म्हणून ते रात्री महाराजांची सेवा करतात. स्वतः कृष्णामाई महाराजांचे चरण स्पर्श करण्यासाठी महाराजांच्या तिथं बसते. महाराजांचं लोक तरी त्या गंगेचं दर्शन घेतात, जे पाणी आहे त्याचं दर्शन घेतात. मला तर साक्षात हाडामासाच्या कृष्णामाईचं दर्शन झालं. आता काय तिचं वर्णन सांगायचं मला. पण हे शब्द तुम्ही ऐका, किती ते रूप साधं सिंपल. ते आम्ही ते TV-मध्ये पिक्चरमध्ये दाखवतात तसे देवता देवी नसतात बरं का. तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य आणि सिंपल असतात. आणि त्यावेळी महाराजांनी सगळे भूत पिशाच मला दाखवले. तेव्हापासून कानाला हात लावले महाराज. म्हणून रात्री तिथे कोण जात नाही साधनेला. आणि जो गेला तर तिथे लोक बोलतात तुम्ही तुमची जबाबदारी, काय झालं तर तुम्ही तुमचं पाहायचं, त्याला आम्ही जबाबदार नाही. त्याच्यामुळे रात्री कोणाच एंट्री देत नाही, ते बंद करून घेतात गेट. आणि जो 8 तास करतो त्याला शिक्षा पण महाराज करतात. मग तिथे मग ते भूतच धरून आपटतात. अनेक लोकांना अनुभव आले तिथे, कारण की आपण स्वतः डोळ्यांनी पाहिले ना सगळे भूतावळ. म्हणलं ठीक आहे बाबा, परत अशा गोष्टी बोलू नये, कारण ते त्यांच्याच भक्तांना अनुभव देतात रे. कारण की त्यांनी आपल्याला या भूतलावरती जन्म घेण्यासाठी खाली पाठवलं आणि लोक कल्याणासाठी पाठवलं. काय तुटकी फुटकी सेवा करून घेतात आपल्या हातातनं. आपलं परम भाग्य आहे सगळ्यांचं. महाराज तुमच्या आमच्या हातातनं सेवा करून घेत आहेत. आणि अशीच माझ्या कुळलक्ष्मीची ज्यावेळेस, आता ठीक आहे, ही जो वाडीचा अनुभव होता मी तुम्हाला आता सर्वांसमोर मांडला तुमच्या. मी तो तर अनुभव मला आलाच, साक्षात्कार तो झालाच. मी बोललो मला साक्षात्कार वाटतच नव्हता. असं वाटतं साक्षात मी हाडामासाच्या रूपामध्ये तिथं उभा आहे मानव देहामध्ये. आणि त्यावेळेस सगळं झाल्यावरती सगळेजण आपण यात्रेवरनं घरी आलो. आणि नंतरून परत काही काळानंतर मी काय यात्रेला गेलो नाही कुळलक्ष्मीच्या.
पण मी घरात बसून साधना चालू होती. नवनाथ भक्तिसार माझं पारायण चालू होतं. नवनाथ भक्तिसार पारायण चालू असताना मला इतका मोठा साक्षात्कार घडला. तो बोलतात ना, माणूस झोपल्यावरती आपलं एक सूक्ष्म स्वरूप असतं, एक ते आपल्या देहातनं बाहेर निघतं. तसं काहीतरी एक चमत्कार झाला आणि ते रूप बाहेर निघाल्यावरती मी कनेसर इथे खेडमध्ये येतं ते गाव, त्या ठिकाणी कुळलक्ष्मी म्हणजे यमाई माता असं तिला नाव आहे. म्हणजे तिथल्या एका भक्ताने ये माता अशी हाक मारली म्हणून यमाई माता असं नाव पडलं तिला. ती काय यमाची आई नाही आहे, ती जगाची आई आहे. ती साक्षात आदिशक्ती अंबा मातेचं रूप आहे. म्हणजे एकविरा मातेचं स्वरूप मानलं गेलेलं आहे. तीच कारल्याची देवी, तीच इथं आली, फक्त वेगळ्या नावारूपामध्ये तिथं स्थापित झाली एका भक्तामुळे. आणि अख्ख्या बोलतात ना अनेक राज्यांची कुळस्वामिनी झाली ती. आणि त्याच कुळस्वामिनी साक्षात मी तिथं गेल्यावरती, सूक्ष्म स्वरूपामध्ये गेल्यावरती मी मंदिराच्या आतमध्ये पाऊल टाकला आणि आतमध्ये गाभारा होता. त्या गाभाऱ्यामध्ये पाऊल टाकायच्या अगोदरच आई माझ्या समोर उभी, जिवंत स्वरूपात. असं नाहीये बाबा काहीतरी आपल्याला मूर्तीमध्येच कुठे डोळे हल्ले, हात हल्ले, असं नाही. साक्षात कुळलक्ष्मी ही बाहेर माझ्यासाठी स्वतः आली, स्वतः तिथं स्वयंभू उभी राहिली, स्वयं आली आणि माझ्याकडं तिच्या जी दृष्टी होती, दयादृष्टी माझ्यावर तिने टाकली आणि म्हणाली, बाळा बरं झालं तू आला. बघ हे तुझ्या बाजूला, तू आता माझ्या बाजूला, तुझ्या बाजूला एक कुंड आहे. हे कुंड माहिती का काय आहे तुला? ते माझ्या मुखातनं काही शब्द निघत नव्हते, कारण की आई समोर उभी ना. तेव्हा माणूस कसा एक बोलतात ना हँग होतो, तेव्हा बुद्धी स्तब्ध होती आपली. म्हणलं मी काहीच बोललो नाही, असं 2 मिनिटच उभा राहिलो. बघ हे जे गोरक्ष कुंड असं म्हणतात, याला काय बोलतात, जे तुझ्या माझ्या बाजूला आहे छोटंसं असं कुंड आहे, 10 बाय 10चं खोल आहे थोडंसं, हे साक्षात गोरक्षनाथांनी त्यांच्या शक्तीच्या बळावर निर्माण केलेलं आहे असं त्या आईने तिथं मला सांगितलं. पण आई अशी म्हणाली, कुळस्वामींनी अशी म्हणाली मला, बेटा हे बाटल्यासारखं झालेलं आहे, अपवित्र झालेलं आहे, याचं पावित्र्य राहिलेलं नाही आहे. तर अनेक लोक त्यावेळेस कपडे धुवायचे, अनेक लहान मुलं माणसं तिथं आंघोळ्या करायचे, पायावर पाणी घेतात, तेच पाणी त्याच्यात जातं. आता त्याला जाळी लावली लांबून, आता नळ लावले, ठीक आहे. पण त्यावेळेस अशाच घटना घडायच्या. जुन्या काळात तर काही नसेल, त्यावेळेस खड्डाच असेल फक्त. पण त्यावेळेसचं तिने मला सांगितलं आणि याला शुद्ध करायचंय, पण हे मला तुझ्या हातातनं शुद्ध करायचंय. तर आता माझ्या हातातनं शुद्ध करायचं, मी एवढा कोण मोठा लागून गेलो, माझा प्रश्न मलाच पडला. पण ठीक आहे, आईच्या मनात काय कोणाला माहिती, आणि स्वामी महाराजांच्या मनात काय, त्या तुम्हा आमच्या बुद्धीच्या पलीकडे. ही गुरुकृपा रे, आपलं काय नाही याच्यामध्ये. हे फक्त गुरु आशीर्वाद असतो, गुरु शक्ती मागे उभी आहे, म्हणतर हे सगळं देव आपल्या हातातनं काम करून घेतो. आणि त्यावेळेस आई बोलली, बघ हा कलश तुझ्या हातात देते, हा कलश घे, भरलेला कलश आहे, हा पवित्र कलश आहे. हे पाणी ह्या लोकातलं नाहीये, हे वेगळीकडनं आणलेलं आहे. आता काय मी काय एवढं काय विचारलं नाही, माझ्या तोंडातनं शब्द निघत नव्हते खरं बोलायला गेलं तर. मी फक्त कलश हातात घेतला, आई जे बोलत होती तेवढं मी ऐकत होतो. आणि तो कलश बोलली, हा घे आणि त्या कुंडामध्ये टाक. तुझ्या हातातनं ज्यावेळेस त्या कुंडात तू पाणी टाकशील ना, त्यावेळेस ते कुंड शुद्ध होईल, अन्यथा होणार नाही. आता मी एवढा काय पवित्र असेल, काय मी योग साधना केली, एवढा तपस्वी आहे. आता आई माझ्या हातातनं साधना काय, अनेक जन्माची पुण्य असती, आपल्याला अनेक जन्म तर आठवत नाही. पण मला त्यावेळेस मनात कुठंतरी वाटलं, अनेक जन्मांचं पुण्य साक्षात कुळलक्ष्मीने माझ्यावर कृपा केली, माझ्या आईने. कुळस्वामिनी म्हणजे आईच, जगन्माता आहे, आणि तिच्या लेकराला तिने बोलून घेतलं रे बाबा. आणि त्यावेळेस ते पाणी मी त्या विहिरीत म्हणजे त्या कुंडात टाकलं आणि पाहतो तर काय, त्या कुंडातनं उकळ्या फुटल्या पाण्याच्या उकळ्या फुटल्या, साक्षात गंगा बाहेर आली ना. पूर्ण कुंड असं वरती वाहून चाललंय.
जोर जोरात वाहतोय. 2 मिनिटं मी बाजूला झालो. सगळं माझ्या अंगावर बिंगावर पाणी आलं आणि तिथंच हात जोडले, गोरक्षनाथांचं नाव घेतलं, आईला नमस्कार केला आणि आई आपोआप तिथून गायब झाली. गायब झाली डायरेक्ट. डोळ्यासमोरची घटना आहे, माझ्या डोळ्यासमोरची घटना आहे. साक्षात्कार नावच वेगळं, साक्षात समोर झालेली घटना आहे आणि माझ्या समोर ही घटना झाली. आईने हे मला बोलवून घेतलं, माझ्या हातातून एक काम करून घेतलं. तिथल्या गावच्या लोकांना पण माहिती नाही नक्की जागा कसली, कुंड काय. हे कुंड साक्षात गोरक्षनाथांनी स्थापित केलेलं आहे. त्या काळामध्ये गोरक्षनाथ आले असतील, तुम्हाला आम्हाला काय माहिती आहे. नाथ अनेक गावोगावी भ्रमण केलेत. नगर जिल्ह्यामध्ये नाथांचं कार्य किती मोठं आहे. अनेक राज्यांमध्ये नाथांचं कार्य आहे. पण आता आपल्याला फक्त कुळलक्ष्मीचा अनुभव सांगायचा, तेवढंच बोलायचं, पुढे काय जास्त सांगायचे आता मला काही इच्छा पण नाहीये. आता तुम्ही प्रार्थना केली म्हणून मी सांगतोय. नेक्स्ट टाइम ज्यावेळेस मला वाटेल त्यावेळेस परत आपण एकदा सत्संग घेऊया. मग त्यावेळेस आईने मला साक्षात्कार दिला आणि माझाही देह तिथून गायब झाला. मी परत माझ्या देहात आणि उठून बसलो, परत उठून बसलो बघा. आणि 2 मिनिटं इकडे तिकडे पाहू लागलो असं. अरे मी कुठे आहे नक्की. मी तर कनेश्वरला होतो, माझ्या कुळलक्ष्मीच्या जागी होतो. बघा त्यावेळेस माझ्या कुळलक्ष्मीला मी कधीच पाहिलं नव्हतं आणि गेलो पण नव्हतो. हे सत्य आहे. माझी कुळलक्ष्मी मला माहीत पण नव्हती, फक्त ऐकून होतो तुमची कुळलक्ष्मी कनेरसरची. मी कधी माझ्या स्वामींना सोडून तर कधी गेलो नाही मी. पण बोलतात ना, मुलाला आठवण नसली तर पण आईला आठवण असती मुलाची. आई आठवण काढते, माझं मूल कधी येते माझ्याजवळ. आणि त्या आईला माझी आठवण येत होती आणि आई मला घेऊन गेली तिथे आणि माझ्या हातातनं एवढं मोठं काम पण करून घेतलं. माझं परम भाग्य आहे, हे माझ्या हातातनं आईने हे काम करून घेतलं. आणि त्यावेळेस मी असं जागा झालो, बघितलं, 2 मिनिटं बसलो, थोडं शांत बसलो, स्वामींचं स्मरण केलं, कुळलक्ष्मीचं स्मरण केलं, गोरक्षनाथांचं स्मरण केलं. अशी दयादृष्टी असू द्या, लेकराकडनं चांगली कामं करून घ्या, हीच आई कुळलक्ष्मीच्या चरणी प्रार्थना केली मी. आणि स्वामी महाराजांच्या आपल्या प्रार्थना केली, नाथांच्या चरणी प्रार्थना केली, गुरूंचं स्मरण केलं. म्हणजे बघा असे काय जीवनातले अनुभव असतात, पण हे प्रत्येकाला नाही येत. त्याला साधना तुमची मोठी असावी लागते. मी बोलत नाही मी मोठा आहे, मी आमच्यासारखा सर्वसामान्य आहे. पण काहीतरी माझ्याकडनं माझे स्वामी महाराज करून घेत आहेत, साधना उपासना त्यांची सेवा ते स्वतः करून घेतात. तर बाबा माझ्या सामर्थ्य नाही आहे तेवढं, कारण हे स्थूल शरीर आहे, नाशवंत देह आहे. इतका आळस शरीरात बसलाय, काय या देहाकडनं उपासना होणार आहे. पण तरीही महाराज स्वतः पहाटे आपल्याला उठवतात पूजा अर्चनेसाठी, नामासाठी. कोण उठवतं आपल्याला? तेच तर उठवतात, तेच तर आपल्या हातातनं कामं करून घेतात, तेच त्यांचं नामस्मरण करून घेतात. आणि आपण फक्त आपले होठ हलवायचं काम आहे, जे आपल्या इंद्रिया चालू आहेत, आपलं जे आता चेतन आहे आपल्या शरीरामध्ये, फक्त तेवढं स्मरण करायचं. ते स्मरणशक्ती पण तेच देतात, त्यावेळेस आपण बोलतो. नाही तर आपल्यात काय सामर्थ्य आहे बाबांना. आणि तेच स्वामी महाराजांनी अनुभव दिला, वाडीचा आणि या कुळलक्ष्मीचा तुम्हाला मी सांगितला. दोन्ही अनुभव एकत्र सांगितले मी. हा अनुभव मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितला कुळलक्ष्मीचा. पण तुमची इच्छा होती महाराज कुळलक्ष्मीचा तुमच्या परत सांगा, तुम्हाला समोर ऐकायचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. असं काय असतं? अजून काय तुम्हाला अनुभव सांगायचा आहे? बोल ना, बोला बोला. महाराज आता तुम्ही जे अनुभव सांगितले खूप बरं वाटलं. खूप जिवंत अनुभव सांगितले तुम्ही, एकदम मन भरून आलं, अंगावर काटा पण आला. तर असेच अनुभव आमच्या आयुष्यात पण घडू दे, सर्वांच्या आयुष्यात घडू दे, ही तुमच्या चरणी प्रार्थना, स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमचा आशीर्वाद, तुमची दयादृष्टी, कृपादृष्टी, स्वामींची दयादृष्टी, कृपादृष्टी आम्हावर राहू दे, सर्व जणांवर राहू दे, आम्हा सर्वांवर राहू दे, भक्तजनांवर राहू दे. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. हे बोलतो श्री स्वामी समर्थ. ही तुमच्या चरणी प्रार्थना. सर्वांना तुमचा आशीर्वाद, दयादृष्टी, कृपादृष्टी राहू दे, ही प्रार्थना तुमच्या चरणी आहे. धन्यवाद. असं काय हरकत नाही. बघा मी आशीर्वाद देणारा कोण नाही आहे. मी बोललो मी सर्वसामान्य आहे, तुमच्यासारखाच आहे. ठीक आहे, जे तुम्ही आता मला म्हणाले, मी
मनापासून स्वामी महाराजांना प्रार्थना करतो, महाराज सर्वांवरती दयादृष्टी कृपादृष्टी असू द्या, सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद येऊ द्या आणि सगळ्यांवर तुमचं लक्ष असू द्या आणि अशी अनुभूती त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना द्या, ही तुमच्या चरणी प्रार्थना आहे. बघा आता एवढा मी अनुभव सांगितला तुम्हाला, तो अनुभव पण सगळ्यांनी मनावर बिंबवायला पाहिजे आणि तो अनुभव बिंबवा. 100% तुम्हाला असा अनुभव येईल, पण ते उपासनेमधून. तुम्ही कसा भाव धरता ह्याला महत्त्व आहे. तुमच्या भावनेवरती आहे सगळं बरं का, तुमची श्रद्धा काय म्हणते याच्यावरती, तरच असा अनुभव येतो. तुम्ही उपासना करा, श्रद्धेने तळमळीने करा. तुमचे जे कुठलेही गुरु असतील त्यांना शरण जा, गुरु सानिध्यात बसा आणि गुरु सांगतील त्या पद्धतीने उपासना करा. बघा तुमची कुळस्वामिनी आणि महाराज तुमच्या समोर येतात का नाही, हे 100% येणार. ही काळदबडीची पांढरी रेघ आहे. बघा हे जे काय आता आपण बोललो हे सगळ्यांपर्यंत पोचले आणि सगळ्यांना या अनुभवाचे बोल मिळाले. आता सर्वजण ऐकतीलच. त्यांच्याही जीवनात हे अनुभव ऐकून त्यांनाही शरीरामध्ये जे चैतन्य, जी ऊर्जा आहे, त्यांना पण असं कुठंतरी वाटेल आपण उपासना करावी आणि असे स्वामी महाराजांचे साक्षात्कार घ्यावा. पण तो साक्षात्कार कसा घ्यावा, तर मी सांगितल्या पद्धतीने गुरु सानिध्यात राहून. ठीक आहे. बघा आतापुरतं एवढंच. परत सगळ्यांना एकदा श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश.